भेंडी आपण दरवेळेला करतोच की, तिखट कमी मॅगी मसाला घालून. पण आजची भेंडी आहे ना, खूप स्पेशल आहे, खूप सुंदर लागते चवीला बरं का. एक एक टिप्स लक्षात ठेवा आणि ही भेंडी तयार करा. घरच्यांची तर फेवरेट होऊन जाईल आणि तुमचीसुद्धा. तर काय करायचं, भेंडी आहे ते आपण रेग्युलर कट करतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 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 कट करून घ्यायची. कट केलेली भेंडी आहे ती आता छान अशी परतून घ्यायची 4 ते 5 मिनटं. गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची, म्हणजे शिगडी असेल किंवा गॅस असेल, गॅसची आणि शिगडीची फ्लेम ही मिडियम ठेवायची. हे आहे तुपाची कढई, त्यामध्येच मी ही इथं भेंडी भाजून घेत आहे. नाही तर म्हणजे खरकट्या कढईमध्ये करता आहेच काय, तर तसं काही नाही. तूप कडवूनच त्यामध्ये मी ती भेंडी फ्राय करायला घेतली आहे. थोडंसं 2-3 चमचे तेल घातलं आहे आणि त्या तेलामध्ये भेंडी छान असं फ्राय करून घेत आहे. असं केलं की भेंडी चिकट होत नाही बरं का, एकदम छान अशी सळसळीत होते आणि चवीलासुद्धा सुंदर होते, भाजली जाते छान अशी. तर तुम्हाला सांगते, ही भेंडी 4 ते 5 मिनटं आपण भाजून घेतली आहे. अगदी थोडंसं तेल घालून. मसाले बघा, लसूण घेतला आहे 10-12 पाकळ्या, मिरची घेतली आहे, धने घेतले 2 चमचे, कोथिंबीर घेतली आहे, आलं 1 इंच घेतलं आहे. आणि हे सर्व मसाला आता आपण मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहोत. तर हे आता छान असं भरडं बारीक करणार आहे. अगदी मोठं असं नाही, थोडंसं मोठं कमी आणि बारीक थोडंसं कमी असं म्हटलं तरी चालतं. थोडंसं असं मसाले सगळे बारीक झाले पाहिजे, पण एकदम पिठीसारखं नाही. थोड्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. कढई ठेवली, 30 कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी. आणि त्यामध्ये आता तेल घालून घ्यायचं. तेलाचा वापर अगदी इथं थोडासा करायचा, कारण की आपण भेंडी भाजताना तेल घातलं आहे जास्त. तर त्याच तेलामध्ये आता आपण जे केलं आहे मसाला, त्या मसाला आता छान असा परतून घ्यायचा. एक लो फ्लेमवर 7 ते 8 मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा. मिरची आहे ती छान भाजली पाहिजे. 2 मिडियम साईजचे कांदे आणि एक बारका छोटासा टमाटर मिक्सरला मध्ये फिरवून घेतला आहे, बारीक करून घेतला आहे. तो सुद्धा हा मसाल्याबरोबर छान असा परतून घ्यायचा. तर मसाले अशाच पद्धतीने करा, त्याशिवाय भेंडीला छान अशी चव येणार नाही. अगदी वेगळ्या पद्धतीची भेंडी आहे, तुमच्या मुलांना आवडणारच, तुम्हाला आवडणार. मिस्टरांच्या टिफिनला द्या, मुलांच्या टिफिनला द्या, ते सारखं म्हणणार ह्याच पद्धतीने भेंडी तयार कर आणि आम्हाला डब्याला दे. थोडंसं घरातले मसाले काढायचे बाहेर आणि ते सुद्धा ॲड करायचे. 1 चमचा इथं मी सांबर मसाला घातला आहे, त्यामुळे सुद्धा छान स्वाद येतो. चवीपुरतं मीठ घालायचं आणि हा मसाला त्यामध्ये परतून घ्यायचा. आता परतलेल्या मसाल्यामध्ये जी आपण भेंडी फ्राय करून ठेवली होती ती भेंडी घालून घ्यायची आणि आता ही भेंडी छान अशी परतून घ्यायची. या मसाल्याला छान अशी लागली पाहिजे इकडून तिकडून. तर ही भेंडी खाण्यासाठी तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा खाली तरी चालते, कशाबरोबरसुद्धा सूट होते बरं का. त्यामध्ये घालायचं अगदी 4-5 चमचे पाणी, म्हणजे थोडंसं अर्धा फुलपात्र भरत एवढं पाणी घालायचं आणि थोडंसं एक 5 ते 10 मिनटं वाफवून घ्यायची लो फ्लेमवर. म्हणजे आपली भेंडी होते तयार. मिरची किंवा लाल तिखट वगैरे छान असं भाजलं जातं. लाल काश्मीरची पावडर वापरली आहे मी 1 चमचा ह्यामध्ये कलर येण्यासाठी. आणि बघा तयार झाली आहे आपली एकदम बेस्ट, जगातील सर्वात भारी मसाला भेंडी. नक्कीच तयार करा आणि केल्यानंतर तुम्ही म्हणाल सोनाली ताई खूप सुंदर अशी रेसिपी तयार झाली आहे, म्हणजे भेंडीची भाजी तर झाली आहे रेडी. गरमागरम भाकरी केली, त्याच्यावर सर्व केली. म्हाताऱ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत ताट नव्हे कढई फोडून खायला अशी छान भेंडी तयार झाली. गरमागरम भाकरी घेतली होती, त्याच्याबरोबर तर खूप सुंदर लागत होती. भाकरीबरोबर कोणती भाजी असू दे छानच लागते आणि गरमागरम भाकरी असली तर काय सोने पे सुहागाच बरं का. तर मी भेंडीची भाजी केली आणि नंतरच भाकरी करायला घेतले. भाकरी करतच वाढायचा कार्यक्रम चालू होता. हे माझ्या लहान मुलगा स्टार्ट होतं, तर त्यासाठी इथं व्हिडिओ करून घेतला अगोदर. तर मस्त अशी भेंडी तयार झाली आणि घरच्यांनी फक्त खाऊन म्हणले भारीच की ग. धन्यवाद.